टाळा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ती बैठक कुठे कधी झाली याची माहिती द्या, सुप्रिया सुळेंचं छगन भुजबळांना आव्हान। तर आंतरवालीतील दगडफेकीपूर्वी बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये पवारांचे आमदार होते, भुजबळांनी केला होता दावा। मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, यापुढे अशी वक्तव्य नको असे आदेश, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचं पालन करणार, गोपीचंद पडळकर यांचं विधान। पडळकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पडळकरांच्या वक्तव्याबाबत पवारांशीही फोनवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, अशा भाषेतील टीका राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी, मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, मुंबई पुण्यासह विविध ठिकाणी जोडे मारो आंदोलन। तर श्वानाच्या गळ्यामध्ये पडळकरांचा लावला फोटो। म्हणून निषेध करतो, त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी। शिवसेना आमदार राजेश मोरेंची संजय राऊतांना धमकी, आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना मोरेंची धमकी। तर दम असेल तर मोरेंनी मारून दाखवावं, दानवेंचाही पलटवार। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, तब्बल 5 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकली रुग्णवाहिका। पुण्यातील केशवनगर भागामध्ये वाहतूक कोंडीचं शरद पवारांच्या पक्षानं घातलं श्राद्ध, अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला तरीही परिस्थिती जैसे थे। परीक्षा शुल्क वाढीविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये NSUIचा आक्रमक पवित्रा, भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन, शुल्क वाढ हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप। सोलापूरकरांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपणार, सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून होणार सुरू। बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकच्या मालेगावातील गिरणा धरण ओव्हरफ्लो झालंय, धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले। गिरणा धरणातून सध्या 3714 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील पेठपांगरा गावामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे तलाव फुटलाय, त्यामुळे शेकडो एकर शेतजमीन पिकांसह खरडून निघालेली आहे। त्यामुळे सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसलाय। 13 एकरच्या द्राक्ष बागेत पाणीच पाणी झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय। सोलापूर शहरातील द्वारकाधीश नगरामध्ये नागरी वस्तीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलंय। ड्रेनेजच्या पाण्यामध्ये बसून शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक महिलांनी आंदोलन केलंय। पाण्यामध्ये बसून होडी सोडत महापालिका प्रशासनाचा निषेध केलाय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। अतिवृष्टीने तलाव फुटून बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट या ठिकाणी शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। आमदार संदीप क्षीरसागर यांनी नुकसानाची पाहणी करत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई, खरवंडी, पानेगाव परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे नाले ओढे तुडुंब वाहू लागलेले आहेत, त्यामुळे मुसळधार पावसामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हाहाकार उडालाय। या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह सापडले। जवळपास 2 दिवसांनंतर या तिघांचे मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबियांनी आक्रोश केला। बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यात औधा गावाला जोडणाऱ्या नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे तालुक्याशी संपर्क तुटला होता। दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्याम चंदनगोळे, आरोग्यसेवक संजय सातव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत औधा गावामध्ये पोहोचत गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली।
सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय. शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातील 110 महसुली सर्कलपैकी तब्बल 40 सर्कलमधील 489 गावांमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. शेतकऱ्यांची पिकं सीना नदीच्या पात्रातील पाण्याखाली गेलेली आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. काल व्हिडिओ करत संतोष कदम या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिलेला होता. दरम्यान गावकऱ्यांनी शेतकऱ्याचं प्राण वाचवलंय. वाशिम जिल्ह्यातील जवळका गावामध्ये रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अमरावतीच्या तिवसामध्ये पतीसोबतच्या वादातून महिलेने पोटच्या मुलाला नदीत फेकण्याचा प्रयत्न केलाय. वेळीच नागरिकांनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळलाय. परभणी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तातडीने कचरा स्वच्छ करण्याची मागणी केली जाते. दरम्यान महत्वाची बातमी समोर येते. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. घोषणाबाजी केली जाते. तिकडची आपण ही थेट दृश्य सध्या बघतोय. पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. हातामध्ये फलक घेत निषेध नोंदवला जातोय. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावरती टीका होत होती, निषेध केला जात होता. मात्र आता पुण्यामध्ये पडळकरांविरोधात हे आंदोलन केलं जात आहे. तिकडची थेट दृश्य आपण बघतोय. जोरदार घोषणाबाजी केली जाते. गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्या अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते आणि जोरदार घोषणाबाजी आपण बघतोय. पुण्यामधली थेट दृश्य. पुण्यामध्ये पडळकरांविरोधात हे आंदोलन केलं जात आहे. लाईव्ह सुरू आहे. युती आघाडी बोलायला मजा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो आणि म्हणून 100% ठिकाणी शिवसेना तयारी करणार याचा अर्थ असा नाही. कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथं सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा विजय झाला पाहिजे ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची. आणि म्हणून याच्यात 100% ठिकाणी तयारी करणं हे कुठेही चुकीचं नाही आणि वावगं नाही. गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह वक्तव्य सध्या फार गाजत आहे. त्यांनी जयंत पाटलांबद्दल आक्षेपार्ह हे वक्तव्य केलं. मला वाटतं गाजतंय शब्द चुकीचा आहे. गाजणं याचा अर्थ वेगळा असतो. जी भारतीय जनता पार्टीची हीन प्रवृत्ती आहे, जी भारतीय जनता पार्टी साधन सुचितेच्या विषयी बोलते, याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 4 दिवसापूर्वी मोदींच्या विषयी बिहारमध्ये कोणीतरी बोललं म्हणून आंदोलन केले. त्याच भारतीय जनता पार्टीचे नालायक लोक कशा पद्धतीनं वक्तव्य करतात, लोकांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचतात, वेगळ्या पद्धतीनं आई बहिणीपर्यंत बोलतात. म्हटलं भारतीय जनता पार्टीचं विखारी, अविचारी आणि जी मस्ती म्हणता येईल, मुजोरी म्हणता येईल, ही अशा वक्तव्यातून समोर येते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी मागील 6 महिन्यात आतापर्यंत 14,71,000 मतदार आहेत ते वाढलेले आहेत. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी मतदार वाढले आहेत वगैरे या सगळ्यावर बोलतात. कालच मान्य राहुलजींनी ज्या पद्धतीनं मतदार वाढवणं आणि कट म्हणजे मतदार यादीतून कमी करणं अशा पद्धतीनं जे दाखवलेलं आहे, मला असं वाटतं या 14 लाख मतदाराची सुद्धा पूर्णपणे तपासणी केली पाहिजे. निश्चित आम्ही तशा पद्धतीनं गटप्रमुखांना सूचना दिलेल्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मतदार यादीवर मला असं वाटतं एक जागरूकता मागच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन मतदार यादीचा जो खेळ खंडोबा केला आहे, वाटतं त्याच्यावर नालायक लोकांचं पक्ष आहे.
हेच या ठिकाणी समोर येईल. पण दरवेळी त्यांना पाठीशी घालताना दिसतं तर. आपण पाहतोय की मागच्या 7-8 महिन्यामध्ये सातत्याने मान्य पवार साहेब, मान्य उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांच्यावर सातत्याने या पुढे तर जाऊन जितेंद्र आव्हाड साहेबांच्या माणसाला मारहाण करण्याचं काम हे गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावर झालं. सगळे स्टेटमेंट मीडियामध्ये असून सुद्धा या ठिकाणी फक्त आणि फक्त जातीचं राजकारण करण्याच्या नादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याची वाट लावतायत असा आमचा थेट आरोप आहे. अरे भाजपचा पाळीव प्राणी गोपीचंद पडळकरचा, अरे भाजपचा पाळीव प्राणी गोपीचंद पडळकरचा, धिक्कार असो, अरे भाजपचा पाळीव प्राणी गोपीचंद पडळकरचा, धिक्कार असो. अरे भाजपचा पाळीव प्राणी गोपीचंद पडळकरचा. या ठिकाणी ज्या पद्धतीने मान्य देवेंद्र फडणवीस हे आमदार गोपीचंद पडळकरची बाजू लावून धरतायत हे निश्चित दुर्दैवी आहे.